काँग्रेसच्या सुनील केदार यांच्या जामिनावर आज निर्णय। केदार यांच्यावर नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याचा आरोप। केदार यांच्या शिक्षा स्थगितीच्या निर्णयावर आज सुनावणी। जालना नांदेड महामार्गावर बंजारा समाजाचा रास्ता रोको आंदोलनात हजारो बंजारा समाज बांधव सहभागी। विमुक्त जातीमध्ये होणारी घुसखोरी थांबवण्याची मागणी। नाशिकच्या सिन्नरमध्ये 2 महिलांना स्वाईन फ्लूची लागण। कोरोनाचे 2 रुग्ण आढळले। रुग्णांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार। नागरिकांना काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। अहमदनगर महानगरपालिकेच्या 68 नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात। 31 डिसेंबरला नगरसेवकांच्या कार्यकाळाची मुदत संपणार होती, मात्र त्याआधीच नगरविकास खात्याकडून कार्यकाळ संपुष्टात आल्याचं पालिकेला पत्र। बीडच्या अंबाजोगाई शहरात हत्तीखान्यातील लेण्यांची दुर्दशा। निसर्गप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त। पुरातत्व विभागाकडून लेण्यांचं जतन आणि संवर्धन करण्याची मागणी। रुद्राक्षी टेमकर या 13 वर्षीय मुलीनं धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 35 किलोमीटरचं सागरी अंतर पोहून यशस्वी पार केलं। रुद्राक्षी अलिबाग तालुक्यातील कमळपाडा गावातील रहिवासी। तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव।